अखंड सौभाग्यवती भव. दादानू, आजवर तुम्ही तुमच्या वडिलांचं कार्य चालू ठेवलंय हे बघून बरं वाटलं. आणि यापेक्षा केलेल्या माणसाला शांती मिळण्याकरता दुसरं कोणतं कार्य नाही. खूप बरं वाटलं, खूप समाधान वाटलं. गुरुजी, तुम्ही आपणहून कार्याक येतात. तुमका कधी बोलवूची गरज नाही पडली. इथे दुसरे लोक येतात, काम आटोपून जातात. पण तुम्ही जे विधी करतास ना, त्यांना खरंच गेलेल्या माणसाची आठवण येतं हो. त्याच्यासाठी आपलेपणा लागता. मी तुमका सांगते गुरुजी, मी गेल्यावर पण तुम्ही असं कित्याक बोलतोस गे? हा नाही तर काय, द्यायचे मी बोलू शकतो, मरो तुमचे दुश्मन, पण पुन्हा संकट माझ्यावरच येणार नाही का? तुम्ही आता तोंड बंद करा तुमचा आणि सगळे जसं ठणठणीत आहात ना तसेच रवा. आणि आहे अजून तुझ्या नातवंडांची लग्न बघूची असतात तुका. सगळ्यांचं चांगलं होईल. पूर्वजांचे आशीर्वाद आहेत. बरं, निघतो मी. चला मी पानं घेते, जेवून घेऊयात. निशी चल जरा मदतीला. निशी कुठे गेली? खय गेला? अहो आता इथेच तर होती. बघाशी हाय बसलेला कार्य चालू असताना आता काय गेला? हो मी खोलीत जाऊन बघून येतो. तोपर्यंत तुम्ही पानं वाढायला घ्या ना. हा, ती पाहुणी पण नाही. दोघी जणी खय गेल्या गप्पा मारत बसून राहिल्या. कुठे आहेस तू? काय असं केलंस तू? तुला बोलायला येत नसताना का उडी मारलीस? प्लीज प्लीज सेव. तिला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. निशी, अरे हे तुझी इथे पण नाही आहेत. गेल्या कुठे? एवढा आवाज देऊन पण निशी आली नाही म्हणजे जवळपास कुठेच नसणार. उमायला ह्याच्यातलं काही कळायला नको. ती उगाच टेन्शन घेईल. छाया यांच्यासोबत असेल ना? याचा फोन पण बिझी लागता. कोणाशी बोलता काय माहित. फोन पण लागत नाहीये. उचल उचल बाबा, उचल उचल. बाहेर जाऊन बघतो. बाबा भाऊजी सावकाश. सावकाश सावकाश. हे का कार्य सगळं व्यवस्थित पार पडला. हो खरंय. आपले गुरुजी मात्र बरा कार्य करता. म्हणजे काल त्यांचा फोन दिला स्वतःहून, म्हणले मी येतोय कार्यात. शिनो, काय झालं? काय शोधताय? काय नाही दादा मामा, ते पुस्तक माझं सापडत नव्हतं, तेच जरा बघत होतो. घ्या, हे याचं असं आहे, एवढी मोठी खोली दिली आहे तरी याची पुस्तकं हरवतात. त्यापेक्षा याची खोली ओवीला दिली ना तर ते चालेल. ओवी कुठे? ओवी ओवी नाही.
संध्या गो असा कसा विसरेन मी तुका आणि ओवीक सांगू तरी कसा लहान आहे ना ती गैरसमज झालो त्याचा कसा सांगू की तुका तुझ्या आठवणी कधीच विसरू शकत नाही जिथे कुठे असशील शांती लाभू दे तुका उमाई रडते म्हणजे निशी आणि ओवी घरात नाहीये हे हिला कळलं वाटतं. उमाई हा काय काय करायचं आता? कशाचा काय करायचा हा कशाचा काय करायचा नाही काय नाही. श्रीनू काय नाही कसा काहीतरी सांगत होतास ना सांग कशाचं काय करायचं श्रीनू तू तू निशी आणि ओवीक बघू गेला होतास ना खय ते दोघी उमाई मी आज सगळीकडे बघितलं दोघी नाहीये. हो अगं उमाई दोघीही नाहीयेत. कदाचित दोघी एकत्रच असतील. अरे देवा श्रीनू जर निशी ओवी सोबत असेल ना तर ह्यांका अजिबात आवडणार नाही. काहीतरी करू वया अशा कशा जातील कुठे तू तू मागच्या दारात बघितलास तू आधी जाऊन तिकडे बघ मी आतमध्ये बघते जा जा तू बघ जा. उमाई निशी 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 प्लीज उठ ना निशी बघ तू बाहेर आलीस. निशी निशी डोळे उघड निशी प्लीज मी तुला दवाखान्यात घेऊन जाते निशी प्लीज प्लीज सगळे घरी वाट बघत असतील निशी प्लीज डोळे उघड ना निशी 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 प्लीज उठ ना निशी हेल्प somebody please help कोणी आहे का इथे हेल्प प्लीज कोणी आहे का इथे हेल्प प्लीज निशी 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 प्लीज निशी उमाई अगं मी शोधलं सगळीकडे दोघी कुठेच नाहीयेत. असं कसं होईल श्रीनू अगं मी खरंच सांगतोय. पण जातील कुठे कोणा काय न सांगता. उमाई ते घरातले तिला काय बोलल्यामुळे ती ओवी परत घर सोडून गेली नसेल ना. उमाई उमाई अगं काय करतेस तू कोणाला फोन लावतेस? हॅलो हॅलो विजयराव हा मध्ये ओवीचा फोन आलो होतं काय अदन बदन करत असते ती फोन मला पण मी आपलं ठरल्याप्रमाणे नाही उचलत. मला माहिती आहे रागावली असणार ती पण दुसरा पर्याय काय माझ्याकडे. नाही विजयराव तसा नाही आज केलं होतं का तिनं फोन नाही हो ओवीन आज फोन नाही केला तुमका नाही ताई सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे. ओवी ठीक आहे ना उमाताई कुठे आहे ओवी आणि तुम्ही असं का विचारताय? नाही विजयराव तसा काही नाही म्हणजे नक्की ना उमाताई?
होय नक्की. तुमका कामं असतली ना, तुम्ही करा ती. मी ठेवते फोन. थांब, ते जीव घुसमटतोय माझा, नाही राहू शकत मी. सर्वेश्वरा. माई माई उमाई, कसली परीक्षा घेतस माझी? नाती जोडण्याचा लय प्रयत्न करते, पण ती आणखी दुरावत चालली आहेत. कुठे कमी पडते मी? सांग ना, कुठे कमी पडते? उमाई, असा स्वतःला त्रास नको ना ग करून घेऊ. अगं काय नाही, ती इथेच कुठेतरी गेली असतील, येतील परत. होय होय, आहेच काहीतरी असतली. मी जाऊन बघून येते आणि घेऊनच येते त्यांना. उमाई, असं काय करतेस? विसर्जनाच्या वेळी काय झालं होतं तुला आठवतंय ना? बघ ऐक, तू आता कुठेही घराबाहेर जाऊ नकोस हा. आणि काही झालंच ना तर मी जाईन, पण तू बाहेर गेलीस ना तर ती दिसून येईल. त्या दोघेही जोपर्यंत घरात परत येत नाही तोपर्यंत घरात हे कोणालाही कळता कामा नाही. आणि काही नाही, फार वेळ नाही झालाय अगं, त्या येतील. आणि अगदीच काय झालं ना तर मी जातो हा. तू कुठे जाऊ नको. देवा, माझ्या पोरीका लवकरात लवकर परतीची वाट दाखव. उमाई, अगं तुझ्यामुळे हे घर खंबीरपणे उभं आहे. तूच अशी खचलीस तर कसं चालेल? हौशीचं मन तुका नाही कळायचं श्रीनू. काळीच धडधडता माझ्या 2 पोरी घराच्या बाहेर गेल्या, त्या अजून परत नाही आल्या. या विचारानेच भीती वाटते माका. असं वाटतं ते कोणत्या संकटात तर नसतील ना? नाही श्रीनू, जोवर त्या परत येत नाहीत माका शांत नाही वाटणार. माई, अगं तुझी काळजी कळते मला, पण असं काही झालं नसणार. त्या असतील इथेच, येतील त्या परत हा. तू काळजी करू नको. प्लीज डोळे उघड ना. तुझी आई वाट बघत असेल ना घरी. प्लीज. निशी, उमाई, तू शांत हो आधी. बघ, काही होणार नाही, तू काळजी करू नको. तू उमाई. उमा, उमा, उमा. उमाई, अगं आजवर दादा मामाने तुला हाक मारली आणि तू आवाज नाही दिला, असं नाही झालंय ग कधी. पण मी बघतो सगळं हा. तू काळजी करू नको. उमा, दादा मामा. अरे शिनू, निशी कुठे आहे? आणि ती पाहुणी पण नाहीये घरात. दोघी बाहेर गेल्या आहेत, त्यांचं काहीतरी काम, येतील त्या परत. आणि उमा कुठे? पहिल्या हाकेला ओ दिली नाही असं कधी झालंच नाही. कुठे? मैं जप करते. जप? आत्ता?
श्रेणूयांना विचार, घरात पाहुणे म्हणून आलेली मुलगी नाहीशी झालेली आहे आणि तिच्याच बरोबर घरात असलेली मुलगी घरात नाहीये. आणि सगळं कधी झालं? बाहेर कार्य चाललं होतं, पूजा चालली होती त्यावेळेला. यांना विचार, त्या कुठे गेल्या आहेत, काय करतायत, मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं. विचार. परत एकदा घरातल्या माणसाला घेऊन ती मुलगी बाहेर गेली आहे. माझी खात्री आहे की आपली निशी कधी चुकीचं काही करणार नाही, वागणार नाही. माणूस कुठे गेलाय, काय करतोय याचा हिशोब ठेवत बसायचं का? मग शिस्त लागणार आहे का घराला? या घरातले नियम, या घरातली तत्व, घरातले लहानगे सुद्धा पाळत आली आहेत, कारण तसे संस्कार केले गेले आहेत घरामध्ये. आज पहिल्यांदा माझी लेक मला न सांगता त्या पाहुणीबरोबर बाहेर गेली आहे. मला खात्री आहे माझी लेक काही चुकीचं करणार नाही, चुकीचं वागणार नाही. पण आज या घरात आलेल्या मुलीमुळे सगळं वातावरण बिघडत चाललंय. त्याच्यावर हे काहीच बोलत नाहीये. दादा मामा तसं काही नाहीये. मी आज ओळखत नाहीये यांना. असं अचानक स्तोत्र म्हणत बसलेत म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. आणि जे काही झाले ना ते त्या परदेशी पाहुणीमुळेच झाले. ज्या माणसाच्या डोळ्यात दुसऱ्यासाठी पाण्याचं टिपूस येत नाही त्यांच्यावरच आपण का जीव लावायचा? मान्य आहे त्या मुलीशी नातं असेल यांचं, पण तिला मुलगी मानण्याआधी आपल्याला पण एक मुलगी आहे याचा विचार केलाय का? निशी कुठे गेली आहे? काय विचारतोय मी? कुठे गेलाय त्या? निशी प्लीज प्लीज निशी 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 प्लीज उठ ना. निशी प्लीज प्लीज someone प्लीज प्लीज. देवा मला माहित नाही तू खरंच आहेस की नाही. मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण तुझं खरंच असशील तर प्लीज प्लीज निशीला बरं कर प्लीज. निशी निशी प्लीज. निशी 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 तू ठीक आहेस ना? निशी रघुनाथा, ए रघुनाथा. बघलस टोप तसेच रवलेत. आता जेवणाचं काय करायचं? रवला ना तसाच. रवणार नाही तर काय? जेवणारी मंडळी घरात काय असत? अरे निशी त्या पाहुणी बरोबर गेला, आता अजून घराकडे इला नाही. दाईचे दोघी छायाकडे गेलेत. त्याच्या घराकडे काय महाळ असा म्हणून जेव गेले सर? नाही तर काय? हा जेवणाची वेळ झाली, निशी कळूक नको वेळेत घरी यायचं. आता कसा कळतला? संगत कोणाची लागली माहित मा?
अगं काहीतरी काम असेल ना त्यांचं. कसली कामाला कसला काय? रघुनाथा, अरे हे पोरी न सांगता घराबाहेर असे पडूक लागले तर काय करायचं रे? नाही, मी काय म्हणतोय, खय जाऊचं असं तर सांगून जाऊचा ना घरात. आता अन्नाचं पण अपमान झालो आणि घरच्या माणसांचं पण.